कापसाचं आता खत व्यवस्थापन जर करायचं तर आपण लागवडीपूर्वी किंवा लागवडीबरोबर DAP पोटॅश, 1 बॅग DAP अधिक 1 बॅग पोटॅश किंवा 1 ते 2 बॅग 10-26-26 किंवा 1 ते 2 बॅग 12-32-16, 14-35-14, 8-21-21 किंवा 9-24-24. DAP नाही मिळालं तर काही चिंता करू नका. सगळे बाकीचे जे खतं सांगितले मी तुम्हाला 12-32-16, 14-35-14, 8-21-21, 9-24-24 यापैकी कोणतेही खत तुम्ही तिथं देऊ शकता. 5 ते 10 किलो रायझर द्या. लागवडीनंतर 25 दिवसांनी कापसाला युरिया 1 बॅग आणि सल्फर 1.5 किलो. आता इथं युरिया जर नाही मिळाला तर इथं तुम्ही 20-20-013, 24-24-08 हे सुद्धा वापरू शकता. मग पुढच्या खतात तुम्ही स्फुरद कमी दिलं तरी चालेल. नाहीच युरिया मिळाला तर ते खतं देऊ शकता. लागवडीनंतर 50 दिवसांनी परत DAP पोटॅश किंवा 10-26-26, 12-32-16, 8-21-21, 9-24-24 यापैकी कोणतेही खत तुम्ही इथे 50 दिवसाला देऊ शकता. 75 दिवसाला परत युरिया किंवा 20-20-013 किंवा 24-24-08. म्हणजे युरियाचं शॉर्टेज बऱ्याच प्रमाणात राहणार आहे. अमोनियम सल्फेट सुद्धा तुम्ही युरियाच्या ऐवजी देऊ शकता किंवा 10-26-26, 20-20-013 हे सुद्धा देऊ शकता. हा झाला कापसाचा रासायनिक खताचा वापर. आता जैविक खतामध्ये जर तुम्ही जायचं म्हटलं कापसाला तर 30 दिवसापर्यंत तुम्ही NPK बूस्ट DX अर्धा किलो एकरी द्या. ड्रीपमधून द्या, ड्रेंचिंग करून द्या, पंपातून द्या, रेतीत मिक्स करा, मातीत करा, शेणखतात करा, कशातही फेकून द्या जमिनीवर, काही फरक पडत नाही त्याला. 30 दिवसात NPK बूस्ट, 60 दिवसाला P बूस्ट DX अधिक K लिप DX दोन्ही अर्धा किलो आणि 80 दिवसाला पुन्हा एकदा P बूस्ट DX आणि K लिप DX. खताचा डोस अर्धा जरी केला तरी जीवाणू खताद्वारे तुम्ही उत्पादनात उलट वाढ होईल, कमतरता तर येणार नाही, उलट वाढ होऊ शकते. एवढे मोठे प्रभावी जीवाणू खत आहे. आता विद्राव्य खतं जसं मी तुम्हाला सांगितलं सोयाबीनमध्ये त्याच पद्धतीनं वाढीच्या अवस्थेमध्ये 19-19-19, फुलं लागले तेव्हा 12-61-0, बोंड धरण्याच्या वेळी 0-52-34 आणि बोंड भरण्याच्या अवस्थेमध्ये 13-0-45 किंवा बिग बी असं फवारणीद्वारे सुद्धा तुम्ही नियोजन करू शकता. खताचा जरी तुटवडा झाला तरी घाबरण्याची, चिंता करण्याची गरज नाही. आपल्याकडे जीवाणू खताचा एक पर्याय आहे आणि विद्राव्य खताचा सुद्धा पर्याय आहे. त्यामुळं चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण कापसामध्ये ठिबकद्वारे जर तुम्हाला खतं द्यायचे तर तेच वाढीच्या अवस्थेत 19-19, फुटवा 12-61, फुलदाना 0-52, बोंड परिपक्व होताना 13-0-45 किंवा बिग बी. किंवा अजून मी तुम्हाला एक शेड्यूल युरिया आणि पोटॅश, पांढऱ्या पोटॅशचं शेड्यूल जे आहे त्याच्यासाठी एक शेड्यूल तुम्हाला टेलिग्रामवर शेअर करेल कापसामध्ये.